इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है, इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है। कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है। आणि असंच काहीसं घडलं आहे गडिंग्लज नगरपालिकेच्या सफाई कर्मचारी रेखा डावाळे यांच्या बाबतीत। गडिंग्लज नगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या आईच्या जागेवर रुजू झाल्यानंतर रेखाताई गेल्या 40 वर्षांपासून गडिंग्लज नगरपालिकेच्या सफाई कामगार म्हणून काम करत आहे। लहानपणापासूनच त्यांना नृत्याची आवड होती, पण गरिबी आणि त्यांच्यावर असलेल्या 3 कुटुंबांच्या जबाबदारीमुळे त्यांना त्यांच्या अनेक स्वप्नांना तिलांजली द्यावी लागली। आईला दिलेल्या शब्दामुळे त्यांनी लग्न केलं नाही, पण स्वतःच्या भावाचा आणि 2 मावस भावांचा संसार त्यांनी अत्यंत मायेनं आणि काबाड कष्ट करून फुलविला आहे। कलेवर नितांत प्रेम असलेल्या या रेखाताईंचा नगरपालिकेच्या वर्धापन दिनातील नृत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यांच्या 40 वर्षांच्या नृत्य साधनेचं फळ त्यांना एका रात्रीत मिळालं। लाखो रसिकांनी तर त्यांच्या कलेला दाद दिलीच, पण अनेक सिने कलाकारांनी देखील त्यांचा व्हिडिओ पाहिला व लाईक केला। स्वतः अमृता खानविलकर आणि नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांनी देखील स्टोरी लावून मावशींच्या कलेचं कौतुक केलं। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मावशींचा आजपर्यंतचा प्रवास जाणून घेऊया। नमस्कार, मी अमोल देसाई आणि तुम्ही बघताय दख्खन मीडिया। या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि हे चॅनल तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा। तर माझ्यासोबत आहेत रेखा डावाळे मावशी। काय मावशी बोला। एका रात्रीत फेमस झालाय तुम्ही, कसं काय वाटतंय? बरं वाटतंय। बरं वाटतंय? आजारी होता आधी? नाही 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 नाही, छान झाला। छान झाला? तुम्ही छान केला म्हणून छान झाला। या आज एक दिवसात म्हणजे किती लोक तुम्हाला भेटले किंवा किती लोकांनी तुम्हाला विचारलं कसं झालं काय झालं? लई लोकांनी विचारलं। लई लोकांनी विचारलं? काय गाडी थांबून मावशी डान्स छान झाला असं म्हणले? होय असे म्हणले। मग तुम्हाला कसं वाटलं? बरं वाटलं। किती वर्षांपासून तरी डान्स करताय तुम्ही? तरी 17-18 वर्षापासून करतोय की डान्स। म्हणजे तुमचं वय 17-18 होतं तेव्हापासून? होय होय। कुणाकडे शिकला? कुणाकडेच नाही, आपोआप शिकला? हो। कारण तुमचा डान्स बघून मला तर म्हणजे माझे इंडस्ट्रीतले बरेचसे मित्र मैत्रिणी आहेत, जसं मानसी नाईकनी तो व्हिडिओ लाईक केला, सुप्रिया पाठारे ताईंनी केला आहे, किंवा पाटील म्हणून ते कोरिओग्राफर आहे, खूप इंडस्ट्रीतल्या लोकांनी खूप लाईक केलं, म्हणजे त्यांना ते आवडलं। म्हणजे एक व्हिडिओनं यांच्या आयुष्यात तशी क्रांती घडवलेली आहे। म्हणजे बऱ्याच वर्षांपासून त्यांच्या म्हणजे 18 वर्ष वय असतानापासून ते डान्स करतात आणि एक व्हिडिओ त्यांनी जस्ट शूट केला, बऱ्याच जणांपर्यंत पोचला। म्हणजे जवळपास 20 लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे। 20 लाखांपर्यंत तुम्ही पोचू शकला असता का? नाही नाही। तुमचा जन्म कुठे झाला किंवा तुमच्या कलेच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? जन्म इथं झाला, आई पण इथंच होती आणि तब्येत बरी नव्हती, बरं वाटलं नाही आईला। मग आईच्या बदलाला तिथनं सगळं सोडून मग मी इथं आलो। इथं आल्याच्या नंतर आईच्या बदलाला कामाला चाललो। आई आजारी घरात आणि मी काम करायची। मग आई वारल्याच्या नंतर मला नोकरीला घेतली, म्हणजे कामावरती आईच्या घेतली। तुमचा दिनक्रम कसा असतो? म्हणजे रोजचं काय तुम्ही कसं काम करताय किंवा दिनक्रम काय आहे तुमचा रोजचा? रोज म्हणजे सकाळी 6ला हजेरी द्यायची, त्याच्यानंतर गवत काढायचं, गटर काढायचं, हे एवढंच आमच्या भागात काम असते। मग ते काम करताना मजा येते का तुम्हाला? होय, काम करताना काय असं म्हणजे कंटाळा येत नाही, घाण वाटत नाही, काही वाटत नाही। मग लोकांनी कचरा कमी करावा असं वाटतं की नाही? वाटतंय की। मग तुम्ही सांगताय की नाही? सांगतोय की आम्ही लोकांनी। लोक ऐकतात की? लोक ऐकत नाहीत आणि परत येऊन टाकतात। लोकांनी ऐकायला पाहिजे। म्हणजे आपण कचरा करतो, आपण मला वाटतं एक चॉकलेटचा कागद टाकताना पण विचार करायला पाहिजे। कारण ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला का बरेच गडिंग्लजचा डेपो तर तो एवढा मोठा झालाय, म्हणजे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की मी कमीत कमी कचरा करणार आहे, म्हणजे तुमचं सगळ्यांचं काम हलकं होतं। बाकी मग तुम्ही कुणाला शिकवलाय की नाही डान्स? मी कुणाला नाही शिकवायला। तुमच्याकडे एवढी चांगली कला आहे ती तुम्ही द्यायला पाहिजे ना इतर मुलींना असतील। त्यांनी शिकायला पाहिजे, यायला पाहिजे। आम्ही बळ होऊन त्यासनी कसं शिकवणार? तुमच्याकडे आल्यात तर तुम्ही शिकवणार त्यांना? होय। त्याचे काय पैसे घेणार का त्यांच्याकडनं? नाही नाही, पैसे कसं घेणार? तुम्हाला व्हिडिओ बघून पिक्चरच्या ऑफर आल्या तर तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करायचं त्यांनी? आता पिक्चर मध्ये काय काम करता? आता वय झालं, सर्व्हिस वय झालं। एवढ्या कमेंट आलेल्या आहेत त्या व्हिडिओमध्ये, मला वाटते 15 लाख पेक्षा, माझ्याच इंस्टाग्रामला जवळपास 15 लाख पेक्षा जास्त व्ह्यू आहेत, इंस्टाग्राम, फेसबुक आणि हे पकडलं तर। आणि कमेंट मला वाटतं जवळपास 20,000 लोकांनी
तो व्हिडिओ फॉरवर्ड केलेला आहे. जवळपास 1.25 लाख लाईक आहेत त्या व्हिडिओला आणि कमेंट अशा हजारो आहेत. आणि त्याच्यामध्ये हेच म्हणणं आहे बऱ्याच जणांचं की कलेच्या समोर वय मॅटर करत नाही. म्हणजे तुमचं एज किती आहे, काय आहे, तुम्ही कला काय ताकदीत आहे ते मॅटर करते. त्यामुळे तुम्ही वय झालं किंवा असं काय म्हणू नका. मग तुम्हाला जर पिक्चरची ऑफर आली तर कराल का? नाही जाणार. नाही जाणार. का नाही जाणार? नाही, हे आता काम करायची सवय झाली. आता पिक्चरमध्ये काय का जातं? पिक्चरमध्ये पण काम करायचं. डान्स तुमचा एखाद्याला वाटलं ठेवू तर तुम्ही कराल की नाही? अहो तर झाडू मारायला आम्ही जातो, गवत काढायला मी जातो, तरी तर तेव्हा तर जाल की नाही? नाही, तरी पण जाणार नाही. मावशी, गडिंग्लज नगरपालिकेमध्ये किती महिला सफाई कामगार आहेत? एक 7 आहेत की. 7 आहेत. तर तुम्हाला 7 जणींना आमच्या मम्मीकडून एक रिक्वेस्ट आहे की आमच्या शिवाजीनगर, वडरगे रोडला शिवाजीनगर जे आहे कलावतींच्या मंदिरचा बाजूचा दुसरा बंगला, त्या भागात तुम्ही कधीही आलात तरी आमच्या घरी तुम्हाला चहाला यायचं आहे. हां, अमोल देसाईचं घर कुठे विचारायचं. एकदा ओळख झाली की तुम्ही जेव्हा कधी जाणार तर तुम्हाला रोज तुम्हाला चहा मिळेल. कारण आमच्या मम्मीला गावी आमच्या ज्यावेळेस शेतात मावशा कामाला यायच्या किंवा गावातल्या महिला कामाला यायच्या, तर तिला ते चहा पाणी करून सवय आहे. तर तिचं असं म्हणणं आहे की ह्या बायका जर आमच्या घरी आल्या तर मला आमच्या ताई, वहिनी, अक्का आल्यासारख्या वाटतील. त्यामुळे ही माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे तुम्हाला की आमच्या गल्लीत कधी या, अमोल देसाईच्या घरी तुम्हाला चहाला येण्याचे आहे. येतो घ्या. येणार. रेखा मावशींना 2023 साली गडिंग्लज नगरपालिकेचा जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या कामाचा सन्मान त्या ठिकाणी झाला. त्याचबरोबर मला तुम्हा सर्वांना सांगायला आनंद वाटतोय, महाराष्ट्रातल्या नगरपालिकेच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला मुकादम आहेत. तर हा एवढा सन्मान झाला, तुमच्या कामाचा देखील सन्मान झाला, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? मुकादम पद मला मिळालं होतं. मग गाडी चालवता येईना, आणि एक लांब जायला लागलं. माझ्यासाठी एक कामदार मुडाला, दुसरा कामदार म्हणतोय मीच का काम करू. आणि त्याच्यानंतर शाळा एक झालेली नाही, पहिली पण झालेली नाही. आणि शिवसाहेबांनी भेटून मुकादमचं पद मी पाठीमाघारी घेतलं. आणि माझं ताईला मी सांगितलं की माझं हाय ते काम मी करतो आणि अर्धा तास मी काम जास्त करतो, खरं मला काम करू, मला हाय तेच काम द्या. म्हणजे या पण तिथं पण त्यांनी मनाचा तसा मोठेपणा दाखवलेला नाही. तर मला कशी बढती मिळेल, मला वरच्या खुर्चीवर कसं बसता येईल, ह्याच्यासाठी लोकांची धडपड चालू असते बऱ्यापैकी. पण तुम्ही ते टाळून पुन्हा तुम्ही तुमच्या पहिल्या कामावर रुजू झाला आणि खूप छान पद्धतीने आमच्या गडिंग्लजची साफसफाई करताय. तुमचा रोजचा दिनक्रम कसा असतो? सकाळी मी 5ला उठतोय. 5ला उठून चूल पेटवतोय. हा, यांची चूल बघितली आपण, म्हणजे ती बुट्टीत तुम्ही चूल बनवली आहे. म्हणजे हे कसं काय तुम्हाला कुठनं सुचलं? म्हणजे ती चूल अशी त्यांनी बनवली, बुट्टीत माती भरलेली आहे, त्याच्यावरती विटांची चूल केली. म्हणजे ती चूल इकडे तिकडे कुठेही फिरवू शकताय, शिवाय फरशी तापत नाही. स्वयंपाक तुम्ही चुलीवर करताय? चपात्या, भाकरी, हे सगळं. आणि गॅस आपलं पण भात बी त्याच्यावर, आमटी पण त्याच्यावरच करतो. मग टीव्ही बघताय की नाही? टीव्ही बघतोय की. मग ते टीव्हीवरचे डान्स बघून तुम्हाला असं वाटत नाही का डान्स करावा म्हणून? वाटतंय की करा. कुठं करताय? कुठं काय, इथं करायचं आणि कुठं करताय? आणि इथं आहे की ते होम थिएटर लावून डान्स करताय? होय. नाचायचं, एन्जॉय करायचं. नाही, सगळ्यांना डान्स शिकवा. त्यांना हा, म्हणजे आता डान्स शिकल्या या पोरी तर नंतर नवऱ्यासने नाचवतील, सासवांच्या उरावर नाचतील. हल्लीच्या धावपळीच्या जगात बऱ्याच जणांना असं वाटतं की माझं वय झालं, मी थकलो, गुडघे दुखायला लागले, कंबर दुखायला लागले, 1-2 मुलं झाली की घरात काय संपलं आता आयुष्य. अशा करणाऱ्या ज्या महिला आहेत किंवा पुरुष पण बरेच जे आहेत की वय झालं आता काय होत नाही असं म्हणणारे जे लोक आहेत, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना काय, त्यांचं जरी वय असलं तरी, वय झालेलं असलं तरी पण त्यांनी ठाण राहायला पाहिजे. आपल्या अंगातली कला दाखवायला पाहिजे आणि आपण कला ही दाखवून हे करायला पाहिजे. म्हणजे कलेला तुम्हाला जिथं संधी मिळेल त्या संधीचं तुम्ही सोनं करायला पाहिजेत. मावशींना एक संधी मिळाली, त्यांनी तो डान्स एन्जॉय केला आणि तो डान्स अख्ख्या महाराष्ट्राने उचलून डोक्यावर घेतलेला. ABP माझाला तुमचे व्हिडिओ लागले, सकाळच्या पेजवर, असंख्य पेजवरती गेल्या एक दिवसात स्टार झालेत असं आपण म्हणायला पाहिजेत. कारण एवढ्या वर्षांची त्यांची मेहनत एका दिवसात अख्ख्या महाराष्ट्राने बघितली. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि असंच तुमची कला दिवसेंदिवस भरत राहू देत. अशाच तुम्ही हसतमुख राहा, आनंदात राहा, सगळ्यांना आनंद देत राहा. आणि गडिंग्लजच्या सर्वांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, असे आपले गडिंग्लजचे सफाई कामगार आहेत, सकाळी जर तुम्ही फेरी मारलीत तर त्यांच्यावरती किती आपण कामाचा लोड टाकतोय हे आपल्याला लक्षात येईल. तर माझी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण
कमीत कमी कचरा करूया आणि आपलं गडिंग्लज स्वच्छ आणि सुंदर ठेवूया. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.